तर आज आपण मकर संक्रांती विशेष बिना पाकाची मस्त कुरकुरीत अशी तिळाची चिक्की पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर इथे मी एका पोळपाटाला तूप ग्रीस करून घेते आणि त्यानंतर आपलं जे लाटणं किंवा बेलणं असतं त्याला सुद्धा आपल्याला तूप ग्रीस करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये मी इथे 1 कप पांढरे तीळ घेतलेले आहेत. तीळ आपल्याला अगदी मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजून घेतल्यानंतर काढून घेतलेले आहे. सेम त्याच वाटीने बरोबर इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. साखरेचा पाक न करता आपल्याला फक्त साखर इथे मेल्ट करून घ्यायची आहे. साखर मेल्ट होत आली की त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप आणि अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे. त्यानंतर भाजून घेतलेली तीळ आपल्याला यामध्ये घालायची आहे. ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर ग्रीस केलेल्या पोळपाटावर हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला ते पसरवून घ्यायचं आहे. हलकंसं त्याला लाटून घेणार आहोत आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत, कारण थंड झाल्यानंतर याच्या वड्या पडत नाही. तर इथे आपली मस्त कुरकुरीत अशी तिळाची चिक्की बनवून तयार आहे.